देव म्हणजे माझ्यासाठी एकतर स्वामी आणि आई बाबा यांच्या व्यतिरिक्त कोणी नाही. मी गुरुवारचा उपास करते आणि माझे वडील बरोबर बुधवारी गेले आणि दुसऱ्या दिवशी मी नाही केला उपास. काय गरज आहे? तुम्ही शेवटी माझ्या आयुष्यातला जो महत्वाचा व्यक्ती आहे तो तुम्ही काढून घेतलात. मला नाही तुमच्यावरती विश्वास वगैरे. मालिकेच्या सेटवर किंवा नाटकादरम्यान सुद्धा एखादा सीन करताना अशी आजूबाजूला अदृश्य शक्ती आहे का, असा कधी भास झालाय का? हो, म्हणजे दोन्ही पद्धतीने देव आहे हेही जाणवतं, पण एक वाईट शक्ती आहे ती पण जाणवते. मी लहान होते, आमच्या घरामध्ये एक आई आणि मुलगा असे आले होते आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला कोणीतरी पछाडलंय आणि तो दर अमावस्या पौर्णिमेला तो वेड्यासारखं वागायचा. त्याच्यानं माझ्या वडिलांनी नारळ ओवाळला 3 वेळा आणि आमच्याकडे महाराजांचा खूप मोठा फोटो आहे, त्याच्या समोर तो ठेवून दिला. 7व्या ते 8व्या दिवशी फाटकन म्हणून जोरात आवाज आला. तो नारळ जेव्हा अर्धा फुटला होता तर तो आतून पूर्ण सडलेला होता. नमस्कार, मी स्नेहा गावकर आणि तुमचं स्वागत आहे मज्जा पिंकच्या खास शो मध्ये, ज्याचं नाव आहे मनातला देव. आपण सगळेच रोज देवाचं नामस्मरण करतो, पूजा करतो, प्रार्थना करतो. पण खरंच कधी थांबून स्वतःला विचारतो का, माझ्या मनातला देव कोण आहे? चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया मनातल्या देवाशी मनापासून. मनातल्या देवच्या आजच्या आपल्या गेस्ट आहेत अभिनेत्री श्वेता आंबीकर. श्वेता, तुझं खूप स्वागत आहे मज्जा पिंकच्या या शोमध्ये. थँक्यू. कशी आहेस? खूप छान, मस्त. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय कारण विषयच तसा आहे की देव म्हटल्यानंतर खूप बोलायचं असतं. Yes. खूप मनात गोष्टी असतात, त्यामुळे अर्थात. भारी वाटतंय. हो, आपण सुरुवात करूया. हो. नेहमीच माझा पहिला प्रश्न असतो, देव म्हणजे तुझ्या मते नेमकं काय? देव म्हणजे माझ्यासाठी एकतर स्वामी, दुसरं कुठलंच नाव येऊ शकत नाही आणि आई बाबा यांच्या व्यतिरिक्त कोणी नाही. किती श्रद्धा आहे स्वामींवर? प्रचंड. म्हणजे जे काही असेल चांगलं वाईट, आयुष्यात जे काही प्रसंग येतात ह्या सगळ्यातून मार्ग फक्त मला स्वामी दाखवतात आणि आई बाबा दाखवतात. म्हणजे ते माणूस स्वरूपामध्ये देवच आहेत आई वडील, कारण ते मार्ग दाखवतात. पण स्वामींवरती अगाध लीला आहे. म्हणजे त्यांचे चमत्कार, त्यांचे आलेले अनुभव प्रचंड आहेत माझ्यासाठी. येस, त्यांचे आलेले अनुभव, चमत्कार हे मी तुझ्या पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात ऐकतेय, पण आपण त्याकडे येऊया. पण त्यापूर्वी कलाकार म्हटलं ना की आम्हाला, म्हणजे मला किंवा प्रेक्षकांना सुद्धा, कलाकाराच्या घरी त्याचं वातावरण कसं असतं, कौटुंबिक वातावरण. सो अध्यात्माला घेऊन तुझ्या घरी कसं वातावरण? एकतर मी लहानपणापासूनच आध्यात्मिक या वातावरणातच वाढलेली आहे. कारण माझे वडील होते, त्यांना गजानन महाराजांचा साक्षात्कार झाला होता. ओके. आणि त्यामुळे त्यांनी पोथी लिहिली की जी स्वामींनी सांगितली होती त्यांना स्वप्नात येऊन, आणि त्याचं पुस्तकही त्यांनी, म्हणजे ते पोथी स्वरूपामध्ये ते छापलेलं आहे. त्यामुळे ते तेव्हापासून मी जे बघत आलेली आहे तर तेच डोक्यात होतं. त्यामुळे लहानपणापासून कुठल्याही मंदिरात गेलं तरी आत्ताही श्री स्वामी समर्थ हेच वाक्य माझं पहिल्यांदा तोंडातून निघतं. त्यामुळे ते कौटुंबिक वातावरण पूर्णपणे भक्तिमय अशाच स्वरूपामध्ये मी लहानाची मोठी झाली आहे पूर्णपणे. त्यामुळे आत्ताही जे मी घर घेतलेलं आहे तिथेही माझं एक देवाचं एक वेगळं स्थान आहे, जिथे मी रोज बसते, देवपूजा करते. आजही इथे येण्याच्या आधी ती पूजा झालेली आहे. कारण मला असं वाटतं की आपण जे क्षेत्र निवडलंय, कुठलंही असू देत म्हणा, पण आपल्या ह्याच्यात जरा जास्त स्ट्रगल आहे असं मला वाटतं. पण त्याच्यासाठी एक कुठेतरी आध्यात्मिक जोड असणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला मानसिक शांतता नाही मिळणार. आणि ती बैठक ठेवली तर आपला पुढचा मार्ग जरा जास्त सोपा होतो असं मला वाटतं. येस, आताच तू म्हणालीस की चमत्कार अनुभव, सो मी त्या प्रश्नाकडे येते. स्वामींची प्रचिती तुला आली आहे का, आणि शेअर करायला आवडेल का? मला खूप उशिरा आली, म्हणजे मागच्या 1-2 वर्षांमध्ये आली. जसं मी म्हणाले की घरामध्ये हे सतत चालू असायचं. आई वडिलांच्या दृष्टीने मी बघत राहायचे की माझे वडील नेहमी म्हणायचे की तू त्यांचा धावा करतेस म्हणजे तेव्हाच ते भेटतील असं नाहीये. ते तुला तुझ्या योग्य वेळेमध्ये ते बरोबर भेटतील. तुला आत्ता त्यांना बघायचंय, त्यांच्याशी बोलायचंय, तू बोल, हरकत नाही. पण जेव्हा त्यांना असं वाटेल की ही योग्य वेळ आहे तेव्हाच ते तुझ्याशी येऊन बोलतील. तर 2 वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे, मी सांगते. मी खूप क्रायसिसमधून चालले होते. माझ्या पर्सनल आयुष्यामधले असतील किंवा प्रोफेशनल लाईफमधले असतील, आणि ते करत असताना मला असं आलं की बास, मला ना आता कुठेतरी शांतता हवी. घरात राहायचे पण मला अक्कलकोटला जायचं.
तर मी माझ्या आईला म्हटलं की आपण जाऊयात का अक्कलकोटला. म्हटले हां ठीक आहे चला आपण जाऊयात. आम्ही अक्कलकोटला गेलो. मी कधीही अन्नछत्रामध्ये थांबून असं जेवण नाही केलं, म्हणजे लहानपणी केलं हं. त्याच्यानंतर नाही केलं. ती म्हणाली नाही नाही आपण इथेच थांबून जेवायचं आपल्याला. आम्ही अन्नछत्रामध्ये जेवलो. पार्किंगकडे गाडीच्या दिशेने चाललो होतो आणि मागे खूप कुत्री हं. फिरत होती आमच्या आणि मला फार म्हणजे मला भीती वाटते हं. कुत्र्यांची. सो मी म्हणजे हाड पण नाही करता येते. तर मी थोडंसं जा लांब आणि मी गाडीत येऊन बसले आणि गाडीत बसत असताना तो एकच कुत्रा होता जो म्हणजे थ्रूआउट माझ्या गाडी मी दरवाजा ओपन केलेला आहे आणि तो तिथून हलतच नव्हता. हं. तर मला असं वाटलं कदाचित आता ह्याला भूक लागलेली असेल तर हं. आपण ह्याला देऊयात काहीतरी खायला. तर माझ्या आईच्या बॅगेमध्ये पार्लेजीचा एक पुडा होता. हं. तो घेतला आणि त्याला डायरेक्ट खाऊ नाही घालू शकत आहे कारण मला भीती हो. वाटते. मी आपलं एक एक टाकत होते. अख्खा एक पुडा त्या कुत्र्यानी पूर्णपणे व्यवस्थित खाल्ला आणि म्हटलं हा हलत नाही आहे. सो म्हणून मी दुसरा घ्यायला गेले आणि घेईपर्यंत तो कुत्रा गायब झाला होता. तर मला असं आलं की आता ह्याला भूक लागली तर आपण हं. देऊयात. तर मी बघतीये तो कुत्रा गायब आहे. मी दार लावलं. मी आजूबाजूला बघते. मला कुठेच दिसला नाही तो कुत्रा. म्हणजे मला असं वाटलं गाडीच्या खाली गेलाय का? मी अन्नछत्राच्या तिथपर्यंत जाऊन आले. मला बाकी सगळी कुत्री दिसली, पण तो एकच कुत्रा दिसला नाही, की ज्याचा कान अर्धा हे फोल्ड झालेला होता आणि इथे काळे डाग होते. त्यानंतर तो मला कुत्रा कुठेच दिसला नाही. मी अर्धा तास तिथे शोधत होते. आणि माहीत नाही त्याच दिवशी मी पुण्यात आले आणि मला जी कामं हवी होती त्याचे मला मेसेजेस आले, की "हो, हे झालंय तुझं काम." म्हणजे मला आत्ताही काटा येतो त्या म्हणजे की काय होतं ते? म्हणजे मी हेच बोलायला त्यांच्याशी तिथे गेले होते अक्कलकोटमध्ये आणि मी एवढंच त्यांना तिथे म्हणत होते, की जर माझ्या हातून जर काही चुकलेलं असेल, तर ते तुम्ही प्लीज सामावून घ्या तुमच्याकडे आणि ह्याच्यापुढे परत तशी काही चूक माझ्या हातून घडू देऊ नका. आणि त्या दिवशी त्या कुत्र्याच्या मार्फत त्यांनी मला ते दर्शन दिलं आणि म्हणजे मी त्यांना खाऊ घातलं. म्हणजे मला आता असं फील होतं, की ते दत्ताचं वाहन आहे हो. कुत्रं आणि त्याला मी खाऊ घातलं आणि माझे सगळे असे मार्ग असे पटापटा मोकळे होत गेले. म्हणजे तो अर्थात. प्रसंगच खूप म्हणजे मला अजूनही असं होतंय. अर्थातच. मला अजून एक विचारायचं आहे, की जसं तू या प्रश्नाच्या उत्तरात म्हणालीस, की पर्सनल आयुष्यात वगैरे खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते. सो तो जो कठीण काळ होता, तेव्हा अर्थातच आपण खूप हं. डिप्रेस होतो किंवा खूप. अशा गोष्टी आपसुकच एक कलाकार म्हणून नाही, पण एक माणूस म्हणून तर अर्थात. प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. येस. सो अशा वेळेला अध्यात्मानं तुला कसं तारलं? अ, तो असा काळ असतो ना, की आपल्या आजूबाजूनी सगळेजण सांगत असतात. "नाही गं, होईल गं नीट, होईल गं नीट." पण आपणच असे असतो, की कसं? ह्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही. हं. आणि तेव्हा सेम परत जसं मी त्याच दरम्यान मी जसे अक्कलकोटला गेले होते, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते. कसे मार्ग काढायचे कळत नव्हतं. तर माझ्या पुण्यातलं जे माझं घर आहे, तर तिथे एक स्वामींचं मंदिर आहे आणि मी त्या मूर्तीकडे दरवेळेस काही ना काहीतरी मागते आणि असं नाही झालंय, की मी तिथे मागितलंय आणि ते पूर्ण नाही झालंय. अर्थात वेळ लागतो. स्वामी आपली परीक्षा घेत असतात, की तेही बघतात, की अच्छा आपला हा शिष्य आहे, तर हा किती ताकदवर आहे, हे सगळं किंवा किती पेलण्यासाठी. प्रयत्न? हा प्रयत्न करतोय. तर मी तिथे गेले. मी त्यांना तिथे बोलले, की हे असे-असे प्रॉब्लेम्स होतात, तर तुम्ही मला मार्ग सांगा. कारण माझ्याकडून सगळे मार्ग बंद झालेले आहेत. आणि ज्या दिवशी त्याचा मार्ग सापडला मला, त्या दिवशी म्हणजे कसं असतं म्हणतात ना, की ते टायमिंग होत नाही नीट मॅनेज. सकाळी 10 वाजता होणारं काम 4 वाजले, 5 वाजले तरी ते होईना. आणि एक पॉइंट असा आला, की त्या व्यक्ती ज्या कोणी होत्या त्यांच्या समोर आले आणि ते काहीही न बोलता म्हणजे समोरच्यांकडून पण कुठलंही संभाषण झालं नाही, माझ्याकडूनही कुठलं क्लॅरिफिकेशन झालं नाही आणि डायरेक्ट फक्त त्या माणसाने असं केलं. त्याच्यातून मला जो काही क्लिअर कट मेसेज होता तो मिळाला आणि मी म्हटलं, "आईला चल आता आपण घरी जाऊयात." आणि जाताना बरोबर मी तिथे गेले त्या मंदिरात. स्वामींना फक्त म्हणाला, की "थँक सो मच मला तुम्ही या सगळ्यातून बाहेर काढलं." ते म्हटल्यानंतर तिथे आरती होणार होती. आता हे मला माहिती नव्हतं आणि मी फक्त म्हटलं होतं, की जेव्हा होईल तेव्हा मी अक्कलकोटला येईल. आणि त्या माणसाने डायरेक्ट आरतीचा ताट माझ्यासमोर आणून दिलं आणि मला म्हटलं, की "आज तुम्ही आरती करा." आणि माझ्यासाठी असं होतं, की हे मला अक्कलकोटला जाऊन करायचं होतं, जे स्वामींनी इथे माझ्यासाठी आणून ठेवलंय. ते म्हणाले, की "नाही गरज आहे तू तिथे येण्याची. म्हणजे तुझी जी काही माझ्यावरती अर्थात. श्रद्धा आहे, ती माझ्यापर्यंत पोहोचतीये." आणि
तिथे साधारण 20-25 लोकं असतील त्या मंदिरामध्ये. पण ते ताट माझ्या हातात आलं, मी ती आरती केली आणि मी फक्त रडत होते, की काय म्हणजे स्वामींना वाटलं असेल, की तू नको येऊस तिथे. तुझ्याकडून जी सेवा अपेक्षित आहे मला, ती मी इथे करून घेतो तुझ्याकडून. आणि ती करून घेतली त्यांनी माझ्याकडून. म्हणजे ते कनेक्शन कुठेतरी मला तेव्हापासून जरा जास्त जाणवायला लागलं, की हो, ते आहेत. म्हणजे तशी प्रचिती मला त्यामुळे आली, की असं नाही आहे, की ते मला कधीतरी स्वप्नात आलेत आणि मला त्यांनी सांगितलंय. एकदाच आले, जे खूप आधी होतं. पण तेव्हा ते रिअलायझेशन झालेलं नव्हतं, की अच्छा ह्याला म्हणतात प्रचिती येणं. हे तेव्हा त्या फेजमध्ये मी नव्हते. जेव्हा आता मी आध्यात्मिकदृष्ट्या जेव्हा ध्यान करते किंवा नामस्मरण करते, तेव्हा लक्षात येते, की अच्छा ह्याला म्हणतात, की ही प्रचिती होणं असतं. पण तेव्हा जेव्हा स्वामी तुझ्या स्वप्नात आलेले, तेव्हा एकूणच कशी भावना होती? म्हणजे भीती वाटलेली, गोंधळ होता मनात, नेमकं काय झालेलं? ॲक्च्युली जेव्हा ते आले होते, तेव्हा ते मला साडीच्या रूपात आले होते. हं, म्हणजे हं, हं, हं. हिरव्या रंगाची साडी नेसलेल्या त्यांचं जे एक तोच एक समर्थ जो चित्रपट आहे, त्याच्यामध्ये ते रूप दाखवतात कारण ते आपण साडीतलं. बघितलेलं हां. होतं. हां. तेच मला सेम आलं होतं आणि माझं जे पुण्यातलं घर आहे, त्या घरामध्ये ते त्या साडीतल्या रूपात बसलेत, असं मला नेहमी दिसायचं स्वप्नांमध्ये. तर मला असं वाटायचं, की हां, ठीक आहे. मग तेव्हा मी तेवढं नामस्मरण करत नव्हते, नव्हतं. त्यामुळे त्याचा मला अंदाज नव्हता, की हे काय म्हणताय? मी माझ्या वडिलांना विचारलं, की "काय?" ते म्हणतात, "काही नाही, त्यांना त्या घरात राहायचंय." तर म्हटलं, "राहायचंय म्हणजे मी काय?" "नाही, मग त्यांना त्या रूपात आण त्या घरामध्ये." तर मी प्रचंड ठिकाणी मी तो फोटो शोधला त्यांचा त्या साडीच्या रूपामधला. पण मला जो दिसत होता त्यांचा चेहरा तसा काही मला त्या फोटोरूपी ह्याच्यात दिसला म्हणजे सापडलाच नाही. नाही. आणि एक दिवशी असंच मुंबईत माझं शूट झालं. 2 दिवस सुट्टी असं कळलं. म्हटलं, "उद्या आपण अक्कलकोटला जाऊया." एकटीच होते. सकाळी 6 वाजता गाडी काढली. डायरेक्ट अक्कलकोटला गेले. दर्शन झालं आणि मला त्या अख्ख्या जे मार्केट आहे हं, हं, बाहेर, हं. तिथे ती एकच साडीमधला तो फोटो सापडला आणि जो मला दिसतो सेम तसाच. एकाच दुकानात. एकाच दुकानात. म्हणजे बाजूला जाऊन बघण्याचा प्रश्नच आला नाही. पण मी तरीही बघितलं, की तो चेहरा पण दिसतंय, की हं, मला जो हं. दिसतोय तोच चेहरा आहे. म्हटलं बास. म्हणजे स्वामी म्हणतायत, की जे मी स्वप्नात येतोय तू त्या घरात घेऊन जा मला. मी ती फ्रेम घेतली. मी त्या घरात गेले. जिथे आल्या-आल्या लेफ्ट साइडला मला ते बसलेले दिसतात, त्याच ठिकाणी मी ती वरती लावली. आणि म्हणजे त्या घराचे जे काही माझे हं. मार्ग होते ते पूर्ण झाले. सेम मी जेव्हा मुंबईतलं घर घ्यायचं ठरवलं, कारण मुंबईत घर घेणं बापरे! म्हणजे पुणेकरांचं ते स्वप्न असतं, जे मुंबईत राहतात येस. त्यांच्यासाठी. तेव्हाही सेम असंच झालं. रात्री स्वप्नामध्ये पण तेव्हा त्याचा मला जास्त काय म्हणतात, त्याची इंटेन्सिटी कळली, की हं. तेव्हा आले होते आणि आत्ता येतायत. तर आत्ताची इंटेन्सिटी वेगळी होती, कारण तोपर्यंत ध्यान जास्त होत होतं, त्यांचं नामस्मरण जास्त होत होतं. जास्त कळले होते ते. जास्त कळले होते ते. खरं तर जास्त कळणं हा पण शब्द चुकीचं हां. त्यांच्यासाठी चुकीचा येस. आहे. ते अजूनही कळतायत वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन. पण तेव्हाही सेम झालं माझं, की बापरे! आपण एकटीने उडी हं. मारतोय. आपली आई आपल्यासोबत आहे. पण हे सुरळीत होणं फार गरजेचं आहे. तेव्हा परत त्यांनी दर्शन दिलं आणि ते त्या माझ्या टीव्हीच्या आत्ताही माझे फोटोज आहेत. तर त्या टीव्हीच्या वरती मी त्यांचा तो साडी रूपातलाच फोटो लावलेला आणि मला असं वाटतं, की ते आहेत त्या घरामध्ये. म्हणजे त्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय ते घर नसतं होऊ शकलं. कारण अच्छा. ते झालं आणि माझं लोन सँक्शन झालं. ग्रेट. म्हणजे तो फोटो लावल्यावर? हां, मी तो फोटो घेऊन आले हं, हं, हं. आणि माझं लोन म्हणजे स्मूथली झालं, की मी नेहमी म्हणायचे कारण लोन प्रोसिजर हां. करणं वगैरे ते खूप कंटाळवाणी प्रोसिजर असते. पण सगळं झालं नाही नॉर्मल पद्धतीने. ग्रेट. कलाक्षेत्रात आहेस म्हणून हा एक प्रश्न आहे, की मालिकेच्या सेटवर किंवा नाटकादरम्यान सुद्धा एखादा सीन करताना अशी आजूबाजूला अदृश्य शक्ती आहे का? असा कधी भास झालाय का? हो, म्हणजे दोन्ही पद्धतीने, हं. की देव आहे हेही जाणवतं आणि दानव असा आता हा शब्द खूपच वेगळा झाला. वेगळं. पण एक वाईट शक्ती आहे ती पण जाणवते. हं. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे आत्ताच मी येत असतानाची गोष्ट आहे. एक बिल्डिंग आहे घाटकोपरच्या तिथे एक, हं. जी बंद पडलेली आहे आणि त्याला असा एक होल आहे मध्ये आणि मला नेहमी तिथून जाताना काहीतरी निगेटिव्ह वाइब्स येतात. आणि हं. नवीन-नवीन मुंबईत होते तेव्हा मला माहिती नव्हतं. म्हटलं काहीतरी असेल आता कन्स्ट्रक्शन तेव्हा चालू होतं आणि आता कळलं की खरंच तिथे काही नाही होत आणि ती हॉन्टेड आहे. आणि ह्या मला जाणवतात गोष्टी. अ, मला माहिती की मला दिसणार नाहीयेत.
काय म्हणतात काय चांडाळ आणि जे काय असतात ते मला दिसणार नाही आहेत, पण मला वाईब्स कळतात. मला एखाद्या जागेमध्ये गेल्यानंतर मला फील होतं की इथे काहीतरी निगेटिव्ह आहे. सो सेम इथे पॉझिटिव्ह आहे हेही कळतं. आणि काय माहिती मग कदाचित ते स्वामींबरोबर राहून असेल की ती गोष्ट हळूहळू डेव्हलप होत जाते. पण हे होतं. तसं सेटवरती गेल्यानंतर पण काही मेकअप रूम अशा असतात की ही मस्त आहे, ही माझीच आहे हे फील होतं. आणि एखादं चेंज झालं तर मग असं होतं की नाही, हे मला तिथे गेल्यानंतर आजारी पडते. म्हणजे मला आठवतंय मी वाईमध्ये जेव्हा शूट करत होते तेव्हा आमचे एक लोकेशन चेंज झालं होतं आणि ते ऑफिसेसचं वगैरे असायचं. आणि तिथे गेल्यानंतर ऑलमोस्ट शूट संपायच्या वेळेस डोकं धरायचं आणि अंगात ताप यायचा किंवा लेझीनेस व्हायचा पूर्णपणे. तेव्हा लक्षात आलं की ते हॉन्टेड होतं. म्हणजे ती शक्ती कळते. मग त्याच्यासाठी अर्थात आपण पण अवेअर असणं फार गरजेचं आहे की काय आहे या वाईब्समध्ये किंवा तुमच्या बाजूला काय काय म्हणतात ऑरा आहे हे कळलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण जसे डोळे उघडे ठेवतो कान, तसं तुमचा ऑरा पण ठेवला पाहिजे, तर आपल्याला ते रिअलाइज होईल, नाही तर नाही होणार ते. पण हे तुला केव्हापासून या सगळ्या वाईब्स येतात? म्हणजे असं अ, असं प्रत्येकालाच येतं असं नाही, तर मला नाही येत किंवा मला कळत नाही हां ती जागा ओके आहे की नाही. मी कुठेही ॲडजस्ट करू शकते टाईप ऑफ मुलगी हां. आहे. सो पण मला हे ॲक्च्युली आत्ता काही वर्षांपासून ते जास्त जाणवायला लागलं. आधी कळत होतं, पण त्याचा अवेअरनेस नव्हता. जसं मी म्हटलं ना, की आपल्याला दिसतं, सगळंच दिसतं. पण त्यातलं काय बघायचं हे आपण ठरवायचं असतं. अर्थ तशातली ही गोष्ट आहे, की जी मी मुद्दामून असं ठरवलं, की हो, हे काहीतरी मला जाणवतंय. आणि मग हा तर किस्सा घडलाच, की ती बिल्डिंग अरे हो, ही हॉन्टेड निघाली. मग मी त्याच्यावरती जरा जास्त लक्ष दिलं, की मला काय होतंय किंवा मला काय समजतंय. ह्याच्याकडे मग मी जरा जास्त लक्ष द्यायला लागले आणि तेव्हा कळायला लागल्या त्या गोष्टी. आणि त्या समजतात. म्हणजे त्या तुलाही समजतील, पण थोडंसं पण अवेअर मी व्हायला लागेल. स्वतःहून कदाचित इतकं हां, इन्व्हॉल्वमेंट नसेल हां. दाखवत म्हणून ते असेल. कळतं. ओके. आजवर श्वेताला खूप दैवी अनुभव आलेत. हे वेगळं सांगायची गरज नाही. कारण आम्ही सोशल मीडियामार्फत हो. तुझं अध्यात्माबाबतीतचं प्रेम आम्ही हो. बघतच असतो. सो हे जे दैवी अनुभव आले त्याच्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला? हो. खूप सारा बदलला. कारण एक फेज असते आपल्या आयुष्याची प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये. मग 21 वर्षाचे असतो तेव्हा आपल्याला ते सगळं हवं असतं. जगामध्ये जे दिसतंय ते हवं. मग अगदी साधी लिपस्टिक असेल तरी पण नाही, मला ती हवीच आहे. हवीच. ज्याचा काही खरं तर हे नसतो, काही मोटिव्ह नसतं. ती नाही मिळाल्याने काही फरक नाही पडणार आहे. अर्थात. पण ती आपल्याला हवी असते. तर ते प्रत्येक टप्प्यानुसार ते गोष्टी घडत गेल्या. त्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्याच गोष्टी मिळाल्याच पाहिजे हा मुद्दा असं नाही आहे. पण तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान मिळणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्यानेच तुमची मेंटल क्लिअरिटी येईल आणि त्याच्यानंतर आयुष्य स्टेबल होईल. हे कळायला उशीर लागला असं वाटतं. पण ठीक आहे, अगदीच आपण अगदी म्हाताऱ्या वयात गेलोय आणि मग आता ह्या गोष्टी आपल्याला कळल्यात असं नाही होत आहे. पण हे आहे की तुम्हाला तुमच्या दैवी गोष्टींची जी काही ध्यानधारणा आहे, ती करत राहिल्यानेच ते होणार आहे. हे असं नाही आहे की हां, ठीक आहे चला मी आज काय श्री स्वामी समर्थांचा जप असू दे किंवा गणपतीचा असू दे, तो मी आपला आज एक दिवस म्हटलाय म्हणजे आता तुम्ही मला पावले पाहिजेत. हे असं होत नाही. म्हणजे जे प्रसंग येणार आहेत ते येणारच आहेत आपल्या आयुष्यामध्ये. जे तुमचं कर्म आहे, मागच्या जन्मीचं असेल किंवा या जन्मीचं असेल, ते घडणारच आहे. पण त्याला टॅकल करण्याची जी ताकद आहे ती तुम्हाला तिथूनच मिळणार आहे, जेव्हा तुम्ही आध्यात्मिक गोष्टीशी जोडले असाल. नाहीतर मग काय, माझ्या आयुष्यात जे प्रसंग येतात त्याच्यापेक्षा वर्स्ट प्रसंग पण अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये येत असतील. पण त्याला फेस कसं करणार? तेव्हा जर तुम्ही दैवी शक्तीशी जोडलेले असाल, तेव्हा कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हे माहिती आहे की हे कधीतरी सॉल्व्ह होणार आहे. ह्याच्यातून मला मार्ग तर मिळणार आहे. अर्थात. तेच देणार आहेत मार्ग. पण ती पॉझिटिव्हिटी कुठेतरी असेल ना, तर त्यातून आपण लवकर बाहेर पडतो आणि त्याचा फार त्रास होत नाही. कारण म्हणजे काय म्हणता येईल, ह्या प्रसंगांमध्ये मी आधी गेलेली आहे. कारण आधी आपण असे इतके उछलकूद करणारे असतो. हां, नाही, नाही, मला काहीतरी होतंय. हेही झालेलं आहे माझ्या आयुष्यात. म्हणजे मला पॅनिक अटॅकपर्यंत मी गेलेली आहे, की सुचत नाहीये, हातपाय शिवर होत आहेत, दातखिळी बसलेली आहे, इथपर्यंत गेले. कारण ती मनाची अस्थिरता होती माझ्या. आता जेव्हा देवाच्या सानिध्यात राहते तेव्हा लक्षात येते की हां, ठीक आहे, तो प्रसंग होता तेव्हा, पण एवढं होण्याची गरज होती का? कारण माझा माझ्या मनावरती कंट्रोल नव्हता.
आणि तो कंट्रोल येण्यासाठी मला देवाची साधना करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण एखाद्या माणसाला फॉलो करतो, आपल्याला आवडतो, हां ठीक आहे, त्याची स्टाईल फॉलो करतो, त्याचे विचार फॉलो करू शकतो, पण ते विचार आपण आपल्या आयुष्यात आणतो, पण त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी तर देवच हवा आहे ना अल्टिमेटली. म्हणजे ती शक्ती अशी आहे की त्याला कोणी बीट नाही करू शकत. माणूस चुकू शकतो कधीतरी, सांगणारा सुद्धा. म्हणजे काही काही असतात ना फॉलोअर्स जे गाईड करत असतात, ते चुकतील ना, कारण ते माणूस आहेत. देव तर नाही कधी चुकणार. मग ती शक्ती असेल तर आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडू ना. म्हणजे माणसं, मला असं फार वाटतं की तंत्र चालवण्यासाठी माणसं असतात, माणसांना चालवण्यासाठी ती आध्यात्मिक गोष्ट असते. ती असल्याशिवाय आपण चालूच शकत नाही. आपली विचारांची बैठक जेव्हा बसेल तेव्हा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो पूर्ण बदलतो. आणि तेव्हा आता म्हणजे मला जाणवत आहे की माझ्या पर्सनल आयुष्यात असतील किंवा करिअरच्या दृष्टीने असतील, कारण हे करिअर इतकं अनस्टेबल आहे की त्याच्याने डिप्रेशन लवकर येतं ह्या क्षेत्रातल्या लोकांना. मग तेव्हा असं होतं की काय यार, हे मला मिळत नाहीये, मला तोच रोल पाहिजे. सगळेच जण अमिताभ बच्चन नाही बनू शकणार आहेत. आपल्याला आपली रेषा ओळखणं, ती ओलांडायची आहेच आहे, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे पॉवर तर असली पाहिजे. 2 वर्ष तुमच्याकडे काम नाही आहे, तर तुमच्याकडे काय आहे? तर ती आध्यात्मिक शक्ती आहे की जी तुम्हाला स्टेबल ठेवेल. अर्थात ह्याच क्षेत्रात नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये ती असलं तर आपल्याला कुठल्याही गोष्टींना फेस करण्याची ताकद मिळते. आणि त्याच्यासाठी फक्त नामस्मरण करत राहणं, ह्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे दुसरा कुठला. की रोज सगळेजण येऊन आता म्हणजे सगळ्यांनाच रेकी जमते किंवा मेडिटेशन जमतं असं नाही, पण तुम्ही नामस्मरण कुठेही करू शकता. दिवसभरातला वेळ आपण मेकअपला घालवतो, मूव्ही बघायला 3 तास जाऊ शकतो, रील्स बघतो. रील्समध्ये तर बापरे, म्हणजे 2-3 तास सहज जातात, पण त्याच्यात नाव तर घेऊ शकतो. म्हणजे इतकी पॉवर आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे की आपण समोरच्याशी बोलता बोलता सुद्धा आपल्या मनात ते नामस्मरण सुरू राहिलं पाहिजे. ही होते, हे मी अनुभवलेलं आहे. आधी मला वाटायचं कसं शक्य आहे, माझ्या डोक्यात तर वेगळे विचार आहेत, पण जेव्हा ती बैठक येते, म्हणजे मी आत्ताही आपण बोलतोय पण माझ्या मनात स्वामी समर्थांचं नाव चालूच आहे. हे एवढी पॉवर यायला पाहिजे आपल्यामध्ये. म्हणजे अजून कमीच असं वाटतं तरी पण होईल ते आपोआप हळूहळू. येस. आता दिलेल्या प्रश्नात मला खूप सारे प्रश्न आठवलेत. सो पहिला प्रश्न असेल की तू नामस्मरण, मेडिटेशन याबाबत तुझी टिक काय? मी जसं म्हणाले ना की मी लहानपणापासून श्री स्वामी समर्थ हे म्हणतेच, कारण घरातलं वातावरण आहे. त्याची इंटेन्सिटी तेव्हा होते की जेव्हा मी माझ्या देवाऱ्यामध्ये बसते आणि मी फक्त स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणून शांतपणे, अर्थात सुरुवातीला असं होत नाही की तुमच्या डोक्यात वेगळे विचार येणार नाही, मी गॅसवर दूध ठेवलंय, ह्यांचा कॉल येणार होता, मग तो आला असेल का, मी आता फोन सायलेंटवर, हे येतातच. पण त्याच्यानंतर ती हळूहळू तुमची लिंक लागायला लागते. तुमचं इथे कॉन्सन्ट्रेशन जेव्हा तुम्ही करतात तेव्हा ती लागते. आणि मग तुम्ही असे एका पॉईंटला होता की तुम्ही कुठे बसलात हेही तुम्हाला लक्षात येत नाही. हरवून जातोच आपण. पण तितकं मनापासून तुम्ही नामस्मरण केलं तर तुम्ही कुठेही बसले असाल त्याची गरज नाही की तुम्ही देवाऱ्याच्या समोर बसला. आता मी ते माझी जागा निवडली की मला त्या ठिकाणी बसून ते करायचं आहे. मी आज इथेही ठरवलं तर मला ते करता आलंच पाहिजे. कारण आपण ज्या पद्धतीने ट्रॅव्हल करतो तर मेट्रोमध्ये बसून सुद्धा ते करता येऊ शकतं. गरज नाही आहे की आपण मंदिरातच बसलो असलं पाहिजे. तर ते होतं. येस. आणि अजून एक प्रश्न आहे यालाच जोडून की आता तू म्हणालीस की कलाकार म्हटलं की डिप्रेशन येतं. सो एक कलाकार असतो, त्याला डिप्रेशन येतं, बरेच दिवस काम नाही आहे, सो डिप्रेस होणार, पण आपले प्रयत्न सुरू असतात, आपण ऑडिशन देत असतो किंवा आपले आपापल्या परीने आपापले प्रयत्न सुरू असतात, पण तरी सुद्धा जेव्हा काम होत नाही तेव्हा केव्हा देवाला जाब विचारलंस का? मी भांडते, मी स्वामींशी भांडते, मी बोलते, मी गप्पा मारते त्यांच्याशी. असं होतं बऱ्याच वेळा की आपल्याला हवंय तसं काम नाही मिळत, पण मग मी त्याच्यावरती त्यांना खूप वेळा भांडले की का तुम्ही देत नाही आहेत मला हे हवंय. पण असं होतं ना की ह्याच्या आधीच्या प्रसंगानुसार जेव्हा भांडली आहे ना त्याच्यानंतर काही महिन्यांनी असं समोर आलेलं असतं की त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं असतं. आणि म्हणजे तेव्हा भांडल्याच्या जे प्रश्न विचारले होते त्याची उत्तरं तेच देतात की ह्यासाठी मी तुला देत नव्हतो ते, हे कळतं मला. आणि जेव्हा भांडते तेव्हाही मला माहिती आहे की काहीतरी वेगळं द्यायचं आहे त्यांना, पण तो एक आपला स्वभाव असतो, शेवटी आपण माणूस आहे, आपल्याला असं होतं की मला हे हवंय, पण ते देतात.
असं नाही होत, पण मी भांडते, मी बोलते. कारण अ, मी माझ्या वडिलांशी खूप अटॅच्ड होते आणि कोविडमध्ये ते नेमके गेले आणि मी त्यांच्याशी सगळं बोलायचे. म्हणजे अगदी प्रपोज कोणी केलं, काय केलं, ह्या लेव्हलला मी त्यांच्याशी बोलायचे. आणि जेव्हा ते गेले ना, तर ती एक कम्युनिकेशन गॅप असते ना, ती झाली आमच्यामध्ये, की मला त्यांच्याशी आणि ते आध्यात्मिक असल्यामुळे मला त्यांच्याशी कुठल्याही विषयावरती बोलायला प्रॉब्लेम नाही यायचा. की स्वामी असेच का बोलायचे किंवा ते शिव्या का घालायचे. स्वामी खरं तर श्री स्वामी समर्थ शिव्यांमध्ये बोलायचे. मग का असं करतात किंवा चांगल्या व्यक्तीला लेट का गोष्टी देतात, आधीच द्यायला काय होतं त्यांना, हे अशा पद्धतीने मी चर्चा करायचे. ती कुठेतरी मग सुटत गेली. तेव्हा लक्षात आलं की आता मला मात्र स्वामींशीच बोलण्याशिवाय पर्याय नाही, कारण ह्याची उत्तरं मला तेच देतील, दुसरं कोणी नाही देऊ शकणार आहे. तर तेव्हापासून मी त्यांच्याशी बोलायला लागले. मी कधी कधी गाडीत प्रवास करत असले, मी पुण्याला जाते, तेव्हाही मी त्यांच्याशी बोलते. माझ्या गाडीमध्ये स्वामींची एक मूर्ती आहे आणि तिथे मी त्यांच्याशी गप्पा मारते. काय तुम्ही मला दिलं नाही आहेत किंवा मी आज चालली आहे शूटला, ते चांगलं होऊ देत, नाही झालं तर मग बघा. इतकं बोलते, म्हणजे जसे काही ते माणूस म्हणून तिथे बसलेले आहेत. किंवा पुण्याला जाताना, चला आता माझ्यासोबत पुण्याला जायचंय, तर प्रवास नीट झाला पाहिजे. इतक्या बेसिक लेवलला जसा काही माणूस आहे माझ्यासोबत, त्या पद्धतीने मी बोलते त्यांच्याशी. आताच तू म्हणालीस की बाबा गेले कोविडच्या काळात, सो आपल्या आयुष्यातली एक व्यक्ती निघून जाणं हे खूप आपल्याला पूर्णतः मोडकळीसच आणण्यासारखं आहे. त्यावेळेला देवाचा राग नाही आला? आला होता, खूप आला होता. म्हणजे मी गुरुवारचा उपास करते आणि माझे वडील बरोबर बुधवारी गेले. रात्री 10च्या दरम्यान गेले आणि दुसऱ्या दिवशी मी नाही केला उपास. मला असं झालं होतं की काय गरज आहे, तुम्ही शेवटी माझ्या आयुष्यातला जो महत्त्वाचा व्यक्ती आहे तो तुम्ही काढून घेतलात, मला नाही तुमच्यावरती विश्वास वगैरे, हे मी सगळं बोलले. आणि मग जेव्हा मी परत शूटला गेले, तेव्हा मला असं रिअलाईज झालं की पण तेच तर आहेत ना आता मला ह्याच्यातून बाहेर काढणारे, की म्हणजे आता वडिलांची जागा तेच घेणार आहेत माझ्यासाठी. त्यामुळे मी त्यांना का असं बोलतेय, हां ठीक आहे, तेच माझे वडील आहेत. हे झालं होतं आणि ते गेल्यापासून आज तागेत ना स्वामींनी ना माझ्या वडिलांनी कोणीच माझी साथ नाही सोडली. ते अजूनही आहेत, ते स्वप्नात येतात, ते सांगतात की मी आहे म्हणून. पण तेव्हा खूप राग आला होता, की माझ्या ह्याच व्यक्तीला का नेलं तुम्ही, आणि जिची ती सिच्युएशन पण नव्हती. म्हणजे आजारपण वगैरे असं काही नव्हतंच? नाही, काही नव्हतं. कोविड झाला होता, रिपोर्टही नॉर्मल झाला होता आणि आता त्यांना डिस्चार्ज मिळणार होता आणि त्यांना रात्री अटॅक आला. एवढंच झालं, की ICUमधून त्यांना शिफ्ट करायचं आहे आपल्याला. पण त्याच्या आत ते गेले. पण ते म्हणजे काय म्हणतात, इतकं हे होतं, की मी दुसऱ्या दिवशी मला सगळे द्या, द्या पोळी द्या, मला खायचं. म्हणजे आपण त्या फेजमध्ये पण असतो, की आता वडील नाही आणि त्यात माझी अशी बॅकग्राऊंड आहे, की मी एकुलती एक आहे. त्यामुळे तर ती जबाबदारी पण पडली आहे, ते पण फेस करायचं आहे आपल्याला. तर मी खूप चिडले होते तेव्हा त्यांच्यावरती. आयुष्यातला एखादा असा कठीण काळ आहे जेव्हा अध्यात्मानं तुला कशा प्रकारे मदत केली? आवडेल सांगायला? मी बऱ्यापैकी तर प्रसंग सांगितलेच, की काय काय घडले ते. पण हाच, की जेव्हा आयुष्य 360 डिग्री चेंज झालं ना, तेव्हा लक्षात आलं, की आपण जे मागत असतो ना प्रत्येक वेळेस, देवाकडे असू देत किंवा आयुष्याकडून सुद्धा असू देत, त्याचे प्लॅन ठरलेले आहेत. त्याच पद्धतीने ते मिळणार आहे. आपला आटापिटा आहे, की नाही मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आहे. पण त्या आटापिट्यामध्ये तुमची इतकी शक्ती वाया जातीये, त्यांनी ठेवलेले प्लॅन तेच घडणार आहेत ना. जे माझ्याही आयुष्यात सेम घडतायत, अजूनही घडतायत. मी ठरवतीये एक, पण त्यांनी वेगळा प्लॅन करून ठेवला आणि तो जास्त बेटर आहे खरं तर माझ्यासाठी. पण माझ्या अट्टहासामुळे काही गोष्टी मी माझ्या हाताने बिघडवल्यात आणि त्याची उत्तरं त्यांनी मला दिलीत, की तू घाई करतेस म्हणून तुला गोष्टी मिळत नाहीयेत किंवा चुकीच्या मिळतात आणि मग त्याचा रिग्रेट करावा लागतोय. थोडा पेशन्स ठेव, तुला गोष्टी मिळतील, तुझ्या पद्धतीने मिळतील. आणि हे बोलतात ते माझ्याशी. जेव्हा तुम्ही हळूहळू ती नामस्मरण वाढतो ना, ते बोलतात. तर तो असा आहे प्रकार. येस, थोडं इमोशनल वातावरणात आता बाहेर येऊया आपण. पुढचा प्रश्न हाच असेल की बरेच जण असं बोललं जातं की कुलदेवतेच्या दर्शनाला वर्षातून एकदा तरी जावं. सो ही गोष्ट तू किती फॉलो करतेस? हो, मी फॉलो करते. माझी आई बरेच वर्ष झाले गेली नव्हती. पण जेव्हापासून मी नामस्मरण या गोष्टींमध्ये अध्यात्माकडे आले, तेव्हा लक्षात आलं की हो, हे माझं कुलदेवी असेल, कुलदैवत असेल, तिथे जाणं फार गरजेचं आहे. कारण
ते आपल्याला प्रोटेक्ट करतात. हम्म. जे आपलं काय म्हणतात, आपलं खानदान, खानदान हा शब्द फार वेगळा आहे, पण आपलं जे घर आहे त्याला कुटुंब ते आहे. संरक्षण देणं हे आपल्या कुलदैवतांचं काम आहे. आणि त्यांचं आपण जर नाही घेतलं दर्शन, तर मग ते म्हणतील अरे ह्याला जर गरज नाहीये तर मग मी का ठेवू. हम्म. असं ते करत नाहीत, पण पाया पडणं हे आपलं काम नाही. तर मी दर वर्षातून एकदा तरी तिथे जाते आणि तिथून आल्यानंतरचे वेगळे अनुभव येतात. म्हणजे इतके दिवस अडकलेलं काम हम्म. जे मी तिथे माझ्या आई, म्हणजे आपली आई ही मेन घरातली असते, जेव्हा तिथे जाऊन ओटी भरली त्या दिवशी रात्री मला मेसेज झाले की ओके हे काम झालेलं आहे. हे असेही प्रसंग आले जे की माझी आई 20 वर्षांनी गेली खरं तर तिथे, पण हे घडले. तेव्हापासून आईला आहे की नाही म्हणजे वर्षातून एकदा तरी आपण तिथे जायचंच, कारण ती पॉवर वेगळी आहे. हम्म. ही अर्थात आहे जे स्वामी आहेच आहेत, पण आपलं कुलदैवत हे आपलं रक्षण करत असं सगळ्याच बाजूंनी. तुमच्याकडे वाईट गोष्टी येत नाहीत किंवा मार्ग दाखवण्यासाठीचे आहेत. आणि तिथे गेल्यानंतर वातावरण पण वेगळं असतं पूर्णपणे. येस, अर्थात. पण आजही काय होतं माहिती आहे, बऱ्याचशा भागांमध्ये थोडासा वेगळा प्रश्न आहे. आजही बऱ्याचशा भागांमध्ये पिरियड्सच्या वेळी, मासिक पाळीच्या वेळी 3 दिवस बाजूला बसणं, गावाकडे वगैरे, तर ह्या प्रथा चालू आहेत. तर याकडे तू कसं बघतेस? माझं थोडं म्हणजे याच्याकडे काय म्हणतात, आपण या ज्या क्षेत्रात आहोत ना मधून बरेच जण सोयीनी मार्ग किंवा प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. माझा असा विचार आहे, मी मानते आणि नाही मानत ह्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जिथे गरज आहे, आता समजा एखाद्या ठिकाणी पूजाच आहे, पण तिथे जर काही म्हणजे आतमध्ये जाणं, त्या चौकटीच्या आतमध्ये जाणं तिथे जर गरजेचं असेल, उद्या एखाद्याला त्रास झालाय, तर मग तेव्हा मी विचार नाही करणार आहे की मला आतमध्ये अरे मी कसे जाऊ, मला पिरियड झालेत म्हणून. मग ती एखाद्याच्या घरात काही वास्तुशांत असते किंवा सत्यनारायणाची पूजा असेल, पण तिथे गरज आहे, आता आतमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा मी जाते, नाही असं नाही. पण माझ्या घरामध्ये असू देत किंवा माझ्या मैत्रिणीच्या घरी जर पूजा असेल तर मी तिथे जाणं टाळते. हे माझं मत झालं. आपण वेगळे विचारसरणीचे पण काही लोक आहेत की जे म्हणतात नाही ते त्यांनीच दिलेलं आहे, हे देवानीच दिलेली गोष्ट आहे, मान्य आहे. पण ते आपल्या शरीरातून जेव्हा येतं तेव्हा ती एक कुठल्या शरीरामध्ये काय डिटॉक्स आपण जसं करतो डाएटमध्ये, तसे शरीरातले काहीतरी घाण आहे तिचे बाहेर पडायचे. मग आपण आंघोळ न करता जातो का देवाऱ्यामध्ये किंवा पूजा करतो का, देवांना हात लावतो का, ते नाही करत आहे. मग तिथे आपण ते कसं पाळतो ती गोष्ट. मग जर माझ्या शरीरातून एखादी कुठली तरी स्त्राव बाहेर येतोय तेव्हा मी नाही गेले, माझं नामस्मरण तर चालूच आहे ना. मग आपण परत म्हणतो की मग मूर्तीपूजा तरी मग का करतात. मग ते असं वाटतं की कधी कधी आपण आपल्या सोयीनुसार गोष्टी बदलत जातो असं मला वाटतं. मग मी तेव्हा देवांना नाही हात लावत. हे मला असं वाटतं की तेव्हा नको, नाही लावायचा मला तेव्हा हात. आपलं मन मानत नाही. मन मानत नाही. मग आता परत मी म्हणते ना की काही जण म्हणतात की त्यांनीच दिलेलं आहे. हो, त्यांनीच दिलेलं आहे ना, पण त्याच्यातून काहीतरी वेगळे वाईट हार्मोन्स बाहेर पडतायत आणि मग तुम्ही आंघोळ न करता पण जातायत का. मग सेमच गोष्ट झाली ना. आंघोळ न करता जाणं म्हणजे अस्वच्छ असणं आणि तेव्हा पिरियड्स आहे म्हणजे अस्वच्छ प्रकार बाहेर पडतोय. मग तेव्हा तुम्ही जाऊन देवाला हात लावणार, ती सेमच गोष्ट होते. त्यामुळे शक्यतो मी नाही लावत. पण मी हे पाळते का, तर असं नाही. माझ्या घरात देवपूजा नाही करत हे नक्की नाही. मी बाहेरून मी अगदी आंघोळ करून आले जेव्हा पिरियड्स असतील तेव्हाही मी हात जोडून पाया वगैरे सगळं पडते, पण मी पूजा नाही करत तेव्हा त्यांची. मला असं नाही करायला पाहिजे. ओके, पण मला एक अजून एक प्रश्न पडलाय की एखाद्या मालिकेचा सीन आहे आणि आपल्याला पिरियड्स आले आणि नेमकं त्या दिवशी ते शूट आहे एखाद्या मंदिरात. हो, सो माझं झालंय असं. मी वाईला जेव्हा शूट करत होते, शंकराचं मंदिर होतं आणि नाईट शिफ्ट होती आणि त्याच दिवशी मला दुपारी पिरियड झाले होते. आता त्या दिवशी मी काहीच नाही करू शकत आहे, पण आत गाभाऱ्यात जाऊन मला थोडी काय म्हणतात त्यांना हात लावायचा नव्हता ना काही. माझे सीन करायचे होते, मला तिथे जाऊन पूजा करायची नव्हती. मग मी आतमध्ये एंटर करताना मी एवढंच फक्त महादेवाला म्हटलं की आज माझे पिरियड झाले, पण हा माझा कामाचा भाग आहे, त्यामुळे मला येणं म्हणजे काय पर्यायच नाही आहे मला त्याशिवाय, त्याबद्दल मला माफ कर. एवढंच मी वाक्य बोलले आणि मी आत गेले आणि त्या दिवशी सीन सगळे खूप उत्तम झाले. तो माझ्या कामाचा भाग झाला. मला तिथे पूजा नाही करता येणार आहे, मला त्याला हात नाही लावायचा आहे. माझं काम आहे ते माझ्या परिघामधलं आहे. मला पुजारीसारखं आतमध्ये थोडी जायचं, त्या गाभाऱ्यात आत जायचंच नव्हतं. मला सगळं जे काय आहे ते बाहेर आहे. त्यामुळे मी थोडीशी आहे त्याबाबत मानणारी आणि काही बाबतीत नाही. जिथे कामाच्या बाबतीत येतं तिथे नाही करत.
अर्थात. खूप चांगले विचार आहेत. हम्म. अजून एक प्रश्न आहे, तुझ्या हातात ते आहे क्रिस्टल. क्रिस्टल. सो फॉलो करतेस क्रिस्टल्स? हो, मी स्वतः बघते सुद्धा क्रिस्टल्सचं. म्हणजे मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे ज्योतिषशास्त्र असू देत, न्यूमरोलॉजी असू देत आणि क्रिस्टल्स ह्या दोन्ही बाबत मी ते बघायला सुरुवात केली. कारण मी जसं म्हणाले होते की माझ्या वडिलांना गजानन महाराजांचा साक्षात्कार झाला होता. तर त्यांना हे हे बघायचे, ते सगळं पत्रिका बघायचे आणि त्यांना त्याचा गोष्टी कळायच्या. त्यातला एक किस्सा सांगते. मी लहान होते आणि साधारण 3री-4थीत असेल तेव्हा आमच्या घरामध्ये एक आई आणि मुलगा असे आले होते आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला कोणीतरी पछाडलं आहे. आता ही काही जण असं म्हणतील की ही अंधश्रद्धा आहे वगैरे, पण हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट सांगते. आणि तो दर अमावस्या पौर्णिमेला तो वेड्यासारखं वागायचा. म्हणजे जे व्हेजिटेरियन होते पण त्यांना नॉनव्हेज, त्याला तो म्हणायचा की मला 1 किलो नॉनव्हेज वगैरे पाहिजे असं तो बोलायचा. जेव्हा आमच्या घरात आले होते, अगदी छोटे होते, मी बसले आणि माझ्या वडिलांनी त्यांना अंगार दिला. ते म्हटले काही होणार नाही, आपण त्याचं काढू, 15 दिवस लागतील. त्याच्यानं माझ्या वडिलांनी नारळ ओवाळला 3 वेळा आणि आमच्याकडे महाराजांचा खूप मोठा फोटो आहे, त्याच्यासमोर तो ठेवून दिला आणि म्हणाले की तुम्ही 15 दिवसांनी नाही किंवा त्याच्या आधीच याल माझ्या घरी. आणि त्याला फक्त पाण्यातून तो अंगारा घ्यायला सांगितला होता. तो रोज घेत होता. 7व्या ते 8व्या दिवशी मी जस्ट खेळत होते घरामध्ये आणि फाटकन म्हणून जोरात आवाज आला. तर मला कळलं नाही आणि असं स्वामींच्या समोर एक टेबल आहे, तिथे तो नारळ होता आणि मी जाऊन बघितलं तर तो नारळ फुटलेला होता. पूर्ण शेंडीवाला नारळ होता. तो मधून बरोबर फुटला, जसा का एखादा माणूस फोडेल असा. आणि मी बाबांना बोलवलं. बाबा म्हणतात 15 मिनिटांनी ते येतील बघ घरी आपल्या, जे आई वडील आहे. कारण तो त्यांचा नारळ त्यांनी ओवाळून स्वामींच्या समोर ठेवलेला होता. आणि जेव्हा ते आले बरोबर 15 मिनिटांनी, ते म्हटले हा बघा, हा ना काहीतरी घरामध्ये पडला होता, पूर्णपणे हातपाय हलवत होता आणि म्हटला होता गेलीस तू असं फक्त तो ओरडत होता तो मुलगा. आणि बाबा म्हटलं हे मला कळलं होतं, कारण तो नारळ जेव्हा अर्धा फुटला होता तर तो आतून पूर्ण सडलेला होता. म्हणजे त्याला पूर्ण बुरशी आली होती. पाण्यावाला नारळ होता तो आणि तो पूर्ण आतून फुटलेला आणि पूर्ण काळा आणि बुरशी झालेला होता. तर बाबा म्हणले ती आली, ती म्हणजे जी काही आत्मा जी काय आली होती तिने त्याला सोडलं, हे मला कळलं. ती ही गोष्ट आता मी माझ्या डोळ्यांनी बघितली. तर आता अंधश्रद्धा कशी म्हणायची की मी तर डोळ्यांनी बघितलं, बाबांनी कारण तो हलवून बघितला, नारळ पाण्याचाच आहे ना, हे सगळं बघितलं. तर मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही शक्ती आहे, पण आता ती मला कशी आत्मसात होईल वगैरे हा पुढचा प्रश्न झाला होता. पण मग जेव्हा आता हे सगळं आध्यात्मिक करायला लागले तेव्हा लक्षात आलं की नाही, मला ज्योतिषशास्त्राचा पण अभ्यास करायचा आहे, न्यूमरोलॉजीचा करायचा आहे, क्रिस्टल्सचा करायचा आहे. आणि मग मी तो अभ्यास सुरू केला. मी 2 वर्ष प्रॉपर त्याच्यातून शिक्षण घेतलं आणि मग आता मी ते क्रिस्टल्सचं पण बघते, ज्योतिषचं पण बघते. आणि मग ह्याच्यामुळे हा क्रिस्टल घातलाय, जो रेकी करून घातलाय मी. ओके. आणि ते जे असतं मॅनिफेस्ट करतो आपण, एक 11/11 झाले की काहीतरी मॅनिफेस्ट करतो. सो या गोष्टीकडे तू कसं बघतेस? मॅनिफेस्टेशन खरं तर मी तुला सांगू का, की आता मॅनिफेस्टेशन हे नाव खूप फेमस झालेलं आहे. ते म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट मागायची. कोणाकडे मागायची? युनिव्हर्सकडे. युनिव्हर्स म्हणजे कोण? देव. म्हणजे ॲक्च्युली आता जी लोक म्हणतात नाही मी देव नाही मानत, पण मी मॅनिफेस्ट करते. ॲक्च्युली हे ब्रह्मांड ज्यांनी उभं केलंय त्याच्याचकडे आपण त्या गोष्टी मागतोय. त्याला फक्त एक ग्लोरिफाय, एक नाव दिलंय की जे मॅनिफेस्ट आहे. आता काही जणांना असं म्हणायला होतं मी देवाकडे मागते, हे म्हणण्यापेक्षा मी मॅनिफेस्ट करते. ठीक आहे, शब्द कुठलाही असू दे, मग अल्टिमेटली तुम्ही त्या देवाकडे काहीतरी मागतायत, मग त्या ब्रह्मांडाकडे तुमची काहीतरी मागणी आहे. हेच खरं तर त्याचं व्याख्या आहे. मी ते मानते. फक्त 11/11चं मी जो अभ्यास करते त्याच्यानुसार असं लक्षात आलेलं आहे की पूर्वीच्या काळी घड्याळ नव्हती. सूर्याकडे बघून आपण वेळ ठरवायचो की आता इतके वाजले. हे आता सुरू झालंय डिजिटल, जेव्हा घड्याळ आले की जेव्हा अच्छा 1 दिसतंय. हे आत्ता आलेलं आहे. मग आपण ते बघतोय आणि मग म्हणतोय की हां अच्छा मला हे मिळू दे. ही आत्ता आलेली संकल्पना आहे. ती वाईट आहे का? तर नाही, ही चांगलीच आहे. पण त्या 1 2 ह्याचे प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे आहेत. आपण दिसल्यानंतर हां हे मला दिसलं म्हणजे काहीतरी छान झालंय असं नाही आहे. त्याचा ज्योतिषशास्त्राशी संबंध लावल्यानंतर ते कळतंय की नाही, 1ची व्याख्या वेगळी आहे, 2ची व्याख्या वेगळी आहे. आपण सगळ्यालाच
हां, काहीतरी छान म्हणायचं आहे. म्हणजे इव्हनली आपण Google सर्च केल्यानंतर सुद्धा दिसतं, की एक-एकचे हां, तुम्ही आता जे मागतात ते मिळतंय. सगळ्याला सेम नाही आहे. 4 दिसल्यानंतर सगळं छान होणार आहे असं नाही आहे. ओके. 4 हा राहूचा आकडा आहे. त्यामुळे राहूच्या दृष्टीने तुमच्या आयुष्यात गोष्टी घडणार आहे, ज्या निगेटिव्ह पण असतील. 5 दिसल्यानंतर तुमची स्टॅबिलिटी असणार आहे. 6 म्हणल्यानंतर शुक्र येतो. म्हणजे हेही आहे. फक्त आपण एक दिसतंय म्हणल्यानंतर सगळं छान होणार आहे असं नाही होत. म्हणजे त्याच्यामध्ये पण आतमध्ये खोल खूप गोष्टी आहेत, गोष्टी आहेत. ज्या वेगवेगळ्या आहेत. पण ठीक आहे, म्हणजे मला एका दृष्टीने असंही वाटतं, की ह्या पद्धतीने जर चांगल्या गोष्टी आपण म्हणणार असू, मॅनिफेस्ट करणार असू, हां. तर काय हरकत वाईट नाहीये. नाही. म्हणजे त्याच्याने पॉझिटिव्हच गोष्टी घडणार आहेत, तर हरकत नाहीये. पण हे योग्य नाही, म्हणजे काय म्हणतात, पद्धत थोडी वेगळी आहे मॅनिफेस्ट करण्याची, ग्लोरीफाय शब्दात. पण ठीक आहे ना, आता दिसला नंबर आणि मागे हां. आता असं मी होतं म्हटलं ना, की usually. त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघत असतील, भले ते अज्ञानात असेल, उत्तम गोष्ट आहे. पण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत, हेही तितकंच खरं आहे. अर्थात. एक अगदी पॉडकास्टच्या शेवटाला आलोय. बरेचदा काय होतं, आनंदाची बातमी मिळाली की आपण देवाला विसरतो आणि जेव्हा संकट असतं तेव्हा देवाचा धावा करतो. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? अनेक वेळा. म्हणजे सुरुवातीच्या वेळेस असं व्हायचं, की परीक्षा असली, की आपलं होतं, की नाही, 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 परीक्षा आहे, चांगले मार्क मिळू देत. आणि जमजा मिळाले, तर आपण विसरून जातो. हां, आपण मला पण एन्जॉय आठवतं. करण्यामध्ये जातो. आणि जर कमी पडले, काय यार तुम्ही मला आठवणच नाही करून दिली, ह्याही पद्धतीने होतं. जसं म्हटलं ना, की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण जेव्हा जातो, आध्यात्मिक गोष्टीची जवळून ओळख होते, तेव्हा लक्षात येतं. आता उलटं होतं, जेव्हा चांगली गोष्ट होते आयुष्यामध्ये, तेव्हा पहिल्यांदा देवाची आठवण येते. कारण आपण आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती येतो ना, की हे सगळं आहे. सुख आलंय, तात्पुरतं आहे. दुःख आहे, तेही तात्पुरतं आहे. ह्या स्टेजला येतो माणूस. तेव्हा आध्यात्मिक गोष्टींशी जोडलं गेलं असेल तर ह्या गोष्टीवरती येतो. नाहीतर मग काय, दुःख आहे मग रडत बसायचं आहे, सुख आहे तर मग हसत असं नाही आहे. दोन्हींमध्ये बॅलन्स तेव्हा साधता आला पाहिजे, की तीही गोष्ट आहे, तीही तात्पुरती आहे. सुख आहे आणि दुःख आहे, ती पण तात्पुरती आहे. हा बॅलन्स साधता आला पाहिजे. तर मग आपण कुठेतरी असं म्हणू, की एक छोटंसं पाऊल आपण अध्यात्माकडे गेलो. नाहीतर मग काय, सगळ्या गोष्टी वरवरच्या आहेत. आता आपण जे जगतोय, जे बोलतोय, काही आपल्या कामाचा भाग आहे म्हणून आपण करतोय. पण शेवटी हे सगळं वरवरचं आहे. हे अध्यात्माचा शेवट मग तो निर्वाणीकडे जाणारा होतो खरं तर. पण पॉझिटिव्ह गोष्ट बघायची फक्त आपण, की बॅलन्स साधता आला पाहिजे. येस. स्वामींबद्दल बरंच बोललोय. अध्यात्माबाबत तुझी बाजू कळाली आहे. पण स्वामींबाबत एका वाक्यात किंवा एका शब्दात तुझं नातं सांगायचं झालं तर काय सांगशील? स्वामी म्हणजे जग आणि श्वास, हे 2च आहेत. कारण श्वास असेल तर आपण जगणार आहोत. त्यामुळे ते म्हणजे माझा श्वास आणि जग, हे 2च गोष्टी आहेत माझ्यासाठी. अर्थात. एक रॅपिड फायर आहे, हां. घेऊया. देव, भीती की आधार? आधार. श्रद्धा, शिकवलेली की अनुभवलेली? अनुभवलेली. पहिली प्रचिती, आठवण की वळण? वळण. तो क्षण, मौन की भावनांचा पूर? भावनांचा पूर. प्रार्थना, सवय की गरज? सवय. देवाशी नातं, संवाद की समर्पण? समर्पण. शंका, कधीच नाही की नेहमीच? अध्यात्माबाबत. अध्यात्माची. कधीच नाही. तो अनुभव, योगायोग की कृपा? कृपा. देव, मंदिरात की मनात? मनात. श्रद्धा, प्रश्न विचारते की उत्तर देते? उत्तर देते. येस. फटाफट उत्तरं आम्हालाही मिळाली. आता अगदी शेवटाला आलोय. एक लास्टचा प्रश्न आहे. समजा आता तुझ्यासमोर स्वामी आहेत आणि त्यांना तुला थँक्यू बोलायचं, तर काय बोलशील? काय म्हणू म्हणजे मी तुम्हाला, की मी जे जे मागते ते तुम्ही खोडून काढता आणि तुम्हाला ज्या पद्धतीने हवं आहे त्याच पद्धतीने तुम्ही माझ्यासमोर ती गोष्ट आणतात. ह्याच्याबाबत म्हणजे आता ह्याला आली आहे मी, की मी तक्रारही नाही करू शकत आहे. मी फक्त आभार मानू शकते तुमचे. आत्तापर्यंतचं जे आयुष्य आहे ते ज्या पद्धतीने तुम्ही मला घडवलं आहे, मला जो आधार दिला आहे,
तोच खूप आहे. म्हणजे ज्या ज्या प्रसंगांमध्ये मी अडकले होते, त्या प्रसंगांमधून तुम्ही जे अलगद एखाद्या फुलाला जसं अशा गर्दीत कुठेतरी पडलेलं असतं, कोणीतरी पाय देईल त्याच्यावरती असं वाटतं. तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीने अलगद उचलून मला असं तळहातावरती घेतलं, तीच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे मी तरले. नाहीतर काही मोटिव्ह नव्हता आयुष्याला, की फक्त जगायचंय हे एक मोटिव्ह होतं. पण तुम्ही त्या फुलासारखं हातावरती आणलं आणि परत एकदा जगायला शिकवलं आणि तुम्ही अजूनही मला जगवतायत छान पद्धतीने. हीच खूप गोष्ट आहे. कारण आयुष्य खूप छोटं पण आहे असं म्हणता येईल किंवा मोठं आहे असंही म्हणता येईल. त्याचा अंत कुठे आहे हे मला माहिती नाही. पण तुम्ही प्रत्येक गोष्टीचा मला छान मार्ग दाखवतायत. हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि असेच कायम माझ्यासोबत राहा. मी कधी-कधी भांडेन तुमच्याशी, कधी-कधी खूप प्रश्न विचारेन. पण प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत जशी उत्तरं देत आलात तशीच कायम देत राहा मला उत्तरं. कारण ती गरज आहे माझी. कारण आता वडील नाही आहेत त्यांच्याशी बोलायला. तर तुम्हीच आहात फक्त मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, आधार द्यायला. त्यामुळे असेच कायम सोबत राहा. रागवले तरी नाराज होऊ नका माझ्यावरती बस. येस. खूप छान बोललीस देवाशी पण. आणि श्वेताचं अध्यात्माकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे आज आम्हाला कळलं, तुझ्या प्रेक्षकांना कळलं. सो एक वेगळा अनुभव होता हा. तुझ्याशी गप्पा मारताना एक मला सुद्धा काही वेगळं शिकायला मिळालं, किंवा कोणत्या गोष्टीकडे कसं बघायचं हा माझा दृष्टिकोन कदाचित थोडासा बदलू शकतो, हं. की हं, हं. एक माणूस म्हणून आपण बोलताना बोलतो, होतच. होतो. तो मला पण शिकायला मिळालं आणि मला सुद्धा खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटलं या पॉडकास्टमध्ये? खूप छान. कारण हे असे पॉडकास्ट नाही होत. म्हणजे नाहीतच जमा आहेत. कारण हे असे विषय कोणाला बोलायचेच नसतात आणि कोणी धाडस नाही करत ह्या गोष्टींवरती बोलण्याचं. त्यामुळे मला जेव्हा तुझ्याकडून पहिल्यांदा कळलं, की ह्याविषयी बोलायचं, त्यावेळेस मी विचारते, की हां, हे खूप छान आहे. कारण आपलं आयुष्यातलं स्ट्रगल वगैरे हे तर होत राहतं. पण आपण ज्या गोष्टींमुळे उभे असतो, ती मेन गोष्ट त्याच्यावरती कोणी बोलत नाही. त्यामुळे जेव्हा कळलं, की हे असं पॉडकास्ट आहे, मग खूप मला भारी वाटलं ती गोष्ट. हो, कलाकारांचं स्ट्रगल किंवा तुम्ही काय केलं हे आम्हाला माहिती असतं, किंवा आम्ही Exactly. बरेचदा तुमच्यापर्यंत येत असतो. एक्झॅक्टली. पण अध्यात्माकडे तो कलाकार कसा बघतो? सोशल मीडियावर आम्ही बघतोच, तुम्ही पोस्ट करता, अक्कलकोटला जाता, कोणत्या मंदिरात जाता आणि तुम्ही आवर्जून पोस्ट करता. सो त्या पोस्ट मागची कथा काय भावनाच आहे? कळत Yes. नाही ती, की त्यांच्याबरोबर आपण कसे जोडलेलो आहोत किंवा आपला देवाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे किंवा काही जण नास्तिक असूनही पण आस्तिक असतात. हम्म. तर ती पण संकल्पना जेव्हा आपण बोलतो तेव्हाच ती कळते आणि ह्या विषयांवरती फार कमी नाहीच आहेत असे पॉडकास्ट, खरं तर म्हणायला हरकत नाही. हा तुझाच पहिला आहे की ज्याच्यावरती इतकं भरभरून बोलता येतं. आपले जे काही आयुष्यात घडलेले प्रसंग आहेत देवासंदर्भातले ते बोलता येतात. त्यामुळे मला खूप भारी वाटलं ह्या पॉडकास्टमध्ये येऊन. थँक्यू. थँक्यू. भक्तीच्या या अनुभवांसह आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या कलाकारासह आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातील देवाशी झालेल्या गप्पा, प्रचिती आणि किस्से. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.